किरकिरी किरकिरी आहेस तू, एक नंबरची किरकिरी आहेस तू. अरे घरात चांगलं असं छान वातावरण आहे, मस्त मेहंदी लावतायत सगळेजण, तुझे हात रिकामे आहेत. उलट तुम्हाला थँक्स म्हटलं पाहिजे की माझ्यामुळे तुझ्या हाताला मेहंदी लागली. थँक्स म्हण, थँक्स. थँक्स म्हणायला हवं? हो मी तुला थँक्स म्हणायला हवं? हो. थांब, तुला ना मी तुझ्या पद्धतीनेच थँक्स म्हणते. नाही, अजून हाताला पण घे घे घे. ठीक आहे. हा? निर्लज्ज आहेस रे तू. हा, किती निर्लज्ज हसतोयस तू. अगं हसू नाही तर काय करू. अगं अंगाला आहे ना मेहंदी नाही, हळद लावतात, हळद. मला तुझं थँक्यू आवडलंच नाहीये. एक काम कर, आता पटकन सॉरी म्हणून टाक. सॉरी. तू आत्ताच्या आत्ता इथून निघ. माझ्या आत्याची पर्स दे, मी लगेच निघतो. तू इथून निघा, नाहीतर माझं सॉरी तुला खूप महागात पडेल, कळलं? माझ्या आत्याची पर्स दे, मी लगेच निघतो. ही घे पर्स आणि निघ. निघ खाली कोणी. निघ इथून लवकर. निघ लवकर. काय अगं दरवाजा उघड. काय हे काय आहे? अरे तू आतमध्ये शोध, दरवाजा उघड आधी. लाव का? चला चला दादा. हे काय लागलं हाताला तुझ्या आणि शर्टाला काय लागले सगळे? आपलं ठरलं होतं ना, माहोल करायचा मस्त. आपलं काही ठरलेलं नाही, तुझं ठरलंय. मग मी त्यासाठीच 2 छान मेहंदीचे कोन विकत घेतले होते. म्हटलं घरी जाऊन तुला आणि दादाला छान मेहंदी काढू. तू ते पर्स आणायला पाठवलंस, मग हातात कोण होते, त्यात ती ज्योती समोर आली. आम्ही एकमेकांना धडकलो आणि ते मेहंदीचे कोन पिचकले आणि मग तिचा तोल गेला आणि मग ती सगळी मेहंदी इकडे लागली. बावळटपणा करायची एक संधी सोडू नको. अरे धड लक्ष देऊन चालता येत नाही तुला? अगं मेहंदीच आहे, एवढं काय त्यात. दादा चला. सावेकरांच्या घरात कशी काय नेमकी मेहंदी लागली ना तुला, ते पहिल्यांदा धू. चल उठ. अगं घरी जाऊन धुतो ना. तारा. अगं उतर. अरे कशाला, तू पण एक आहे ना, काय घरी जाऊन धुवेल ना मी. बापरे, नाटक करतोय. काय प्रॉब्लेम आहे तुला. स्वच्छ धु हात पहिल्यांदा. घरी जाऊन धुतले असते तर. घरी जाऊन कशाला इथेच धू. नीट सगळीकडचे जाऊ दे. एवढंच कशी लागली रे मेहंदी? हा मग एवढं प्रेमच आहे. बरं पहिल्यांदा स्वच्छ धु. त्या सावेकरांच्या इथेच बरोबर तुला मेहंदी लागायला हवी ती. रंग जातही नाहीये तो. राहू दे ग सुलू, आत्ता तर कुठं माहोल रंगात यायला लागलाय. तू बघ, आपल्या दादाचं लग्न सुद्धा असंच निर्विघ्न पार पडणार. कोणी किती मध्ये यायचा प्रयत्न केला ना, तरी दादाचं लग्न निर्विघ्नच पार पाडणार. राहा बाहेरच आता. मला घेऊन जा ना. चल सरक आतमध्ये. ढकले चला दादा. प्रीती, काय ग, कसला विचार करतेस? मान्य आहे, सुभद्राताईंनी येऊन जे केलं ते नको होतं ग करायला. तुझ्या हातांकडे बघवत नाहीये, अशी मेहंदी पुसायला नको होती त्यांनी. पण बघ ना काय होऊन बसलंय. आई, अगं ठीक आहे, तू इतका विचार करू नकोस बरं. आणि हा बघ ना, माझ्या हातावर केशरी रंग आलाय, इतका पुरेसा आहे ना. आणि हातावर मेहंदी लागणं म्हणजेच सगळं काही झालं का? मी विचार करत नाहीये, तूही नको करूस. विसर आता ते आहे ग, आपलं एक ठीक आहे, पण गायकवाडांचं काय? त्यांच्याकडे येणारे पाहुणे काय म्हणतील? ते बिचारे कुणाकुणाला काय काय उत्तरं देतील, नाही का? आई, आत्ता झालेल्या गोष्टींचा विचार करून काही उपयोग होणार नाहीये. झालं ते झालं आता. आणि आत्यांनी पण बघितलंय काय झालं ते, त्यामुळे आपण काही मुद्दामून केलं असं काही नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करणं आता बंद करा. प्लीज काळजी करत बसू नका. हे बघा, आता आपल्याला झोपायला हवं, ठीक आहे? प्रीती बाळा, तू काळजी करू नकोस. बघ ना, तुझ्या महत्त्वाच्या कार्यात काही ना काहीतरी विघ्न येतातच आहेत, काही ना काहीतरी घडतच आहे.
पण आपण आता देवाकडे प्रार्थना करूया. इथून पुढचं सगळं कार्य निर्विघ्न पार पडू दे. सगळं काही व्यवस्थित होऊ दे. हो आई, सगळं व्यवस्थित होईल. चला आता. हो, ये बाळा तू पण. हॅलो. हां नाही तुमच्याकडचं कुणी आलेलंच नाही आहे, त्यामुळे पेमेंट कसं करू तुम्हाला मी? ऑनलाईन करते ना मग मी. हां हां ओके ठीक आहे. एक मिनिट जरा तुमचं चेक लिहून देते आधी. आजच्याच तारखेचा देते हा. बापरे, किती खर्च आहे हा. मला वाटतं लग्नापर्यंत सुलू जवळपास 20-25 लाख रुपये संपवेल. पण आपल्याकडेच एवढं खर्च आहे आणि याचा निम्मा जरी पकडला तर किमान 10 लाख रुपये तरी सावेकर खर्च करतील. आणि एवढे पैसे कुठून आणणार आहेत ते? तर ती ज्योती एकटीच धडपडतीये. रिक्षा चालून 2 दिवसात 10,000 शक्य होत नाही. कधी कधी 10 लाख कुठून आणणार आहेत? कोणाची मदत पण घेत नाही. काय एवढा इगो आहे तिला, देव जाणे. मला तर स्पष्ट दिसतंय ती लोक एवढा खर्च करूच शकणार नाहीयेत. आणि जर सुलूच्या मनासारखं केलं नाही तर लग्नात पुन्हा सुलू काहीतरी करणार. त्यामुळे काही झालं तरी मला त्यांची मदत करावी लागणार. ती ज्योती कितीही नाकारत असली ना तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे त्यांच्याकडे पोचवावेच लागतील. धन्यवाद. हे ग मग झाली तयारी? होते. इच्छा नसली तरी सगळी कामं चोखपणे पार पाडते. चांगलं आहे. आता काय इथे तर काय माझी गरज नाही आहे. मी एक काम करतो, मी त्या सावेकरांकडे जाऊन बघतो काही मदत होतीये का. ए काय? मी काय म्हटलं? काम पार पाडते. पार पडलंय असं नाही म्हटलंय. मला मदत लागणार आहे तुझी, थांब इथेच. नाही काय रे, हां तिकडे जाऊन त्यांना मदत करायला तू काय नोकर आहेस त्यांचा? हा, इथे मला तुझी मदत लागणार आहे, थांब इथे, कुठेही जायचं नाहीये. मी फक्त आपलं कळते ना सांगितलेलं. थांब जरा, ही लिस्ट देते तुला, हां ती घेऊन जा बरोबर. आणि सगळं सामान घेऊन ये. हळदीचं सामान आहे सगळं. घ्या सुटा. जशी तुमची इच्छा आत्यासाहेब. सुपाऱ्या, हळदची पानं, फुलं. आज तरी जास्ती भाडी मिळायला पाहिजेत. खूपच कमी पैसे उरलेत. कसं होणार काही कळत नाहीये. बघता बघता 2 दिवसावर आलंय लग्न आणि अजून पैशांची काही सोय नाही, काही नाही. तरी बरं पुरुषोत्तम काकांनी डोक्यावरचं ओझं कमी केलंय, खर्च कमी केलाय. नाही पण ज्योती, तरी जो खर्च आपल्याला करावा लागणार आहे तो जास्तच आहे. काय करू, कसे उभे करू पैसे?